एम कुठे वापरायचा? फक्त आयच्या पुढे वापरायचा आहे. कुठे वापरायचा? फक्त आयच्या पुढे. वी एम असं म्हणणार का आपण? नाही. ही एम असं म्हणणार का आपण? नाही. फक्त आय एम असंच म्हणायचं. काय म्हणायचं? फक्त आय एम असंच म्हणायचं आहे. त्यानंतर आता पुढे बघतो आपण इज कुठे वापरायचं. मी तुम्हाला सांगितलं तर इज वापरायचा आहे तो फक्त ही शी इटच्या पुढे. जसे की ही इज, शी इज, इट इज. ओके नाही? मग ही इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज माय टीचर, ही इज माय फादर, ही इज डॉक्टर, ही इज बेस्ट मोटिवेशनल पर्सन, किंवा ही इज व्हेरी बेस्ट मोटिवेशनल स्पीकर. तर ही म्हणजे काय? तो. त्यानंतर शी म्हणजे काय? ती. मग शी म्हणजे ती. तर शी इज माय बेस्ट फ्रेंड, शी इज माय मदर, शी इज माय टीचर, शी इज माय सिस्टर. ओके नाही? किंवा शी इज डॉक्टर, शी इज अन इंजिनियर. तर या प्रकारे शी म्हणजे काय? ती. आणि शीच्या पुढे इज येत असतो. त्यानंतर इट कुठे वापरायचा असतो? तर इट वापरायचा असतो म्हणजे कुठे? निर्जीव ज्या गोष्टी आहेत, म्हणजे थोडक्यात वस्तू आणि प्राण्यांसाठी आपल्याला काय वापरायचा असतो? काय वापरायचा असतो? इट वापरायचा असतो. मग इट इज टेबल, इट इज चेअर, इट इज टेलिव्हिजन, इट इज व्हाईट बोर्ड, इट इज क्लासरूम, इट इज हाऊस, इट इज मार्कर पेन, इट इज चेअर, इट इज डोर, इट इज विंडो. तर त्यासाठी निर्जीवसाठी आणि प्राण्यांसाठी आपण वापरत असतो इट वापरत असतो आणि त्याच्या पुढे इज येत असतो नेहमी. म्हणजे इजचा वापर कुठे करायचा आहे? त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की नाऊन आहे. काय? नाऊन आहे. तर नाऊनच्या पुढे आपल्याला इज वापरता येतो. जसं की आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की ओम इज माय बेस्ट फ्रेंड, निखिल इज बेस्ट व्हिडिओग्राफर. तर या प्रकारे आपण असं सांगू शकतो इजचा वापर कुठे करायचा. त्यानंतर आर कुठे वापरायचा आहे? तर एम हा सुद्धा एक वचनासाठी वापरायचा आहे आणि फक्त स्वतःसाठी म्हणजे आयच्या पुढे वापरायचा आहे. इज सुद्धा फक्त एक वचनीसाठी वापरायचा आहे. काय? इज सुद्धा मोस्टली काय करायचं आपल्याला? एक वचनीसाठी वापरायचं आहे. पण आर मात्र आपल्याला काय करायचं आहे? अनेक वचनीसाठी वापरायचं आहे. मग जसं की आता वी आर, काय? वी आर, दे आर, यू आर. म्हणजे अनेक वचनीसाठी आणि एक वचनीसाठी सुद्धा आपल्याला आर वापरायचा आहे. यू आर माय बेस्ट फ्रेंड, तू माझा चांगला मित्र आहे. यू आर माय बेस्ट फ्रेंड, तुम्ही माझे चांगले मित्र आहात. यू आर माय बेस्ट स्टुडंट, यू आर माय फेवरेट स्टुडंट, यू आर माय फेवरेट टीचर. ओके नाही? तर आर कुठे वापरायचा आहे? तर वी, यू आणि दे साठी. दे आर माय पॅरेंट्स, ते माझे पालक आहेत. दे आर माय टीचर्स, मी काय म्हटलं? येस लावलं. दे आर माय टीचर्स, दे आर माय टीचर्स, ते माझे शिक्षक आहेत. त्यानंतर दे आर